टाकलं जाईल. चला मॅचला करूया सुरुवात. 12 चेंडूचा खेळ टॉस जिंकला आणि पहिल्या मॅच मध्ये राहुलची थोडासा खेळ नाराजगा राहिला. आता राहुल जाधव आला पहिल्या मॅच मध्ये. ओहो पहिलाच बॉल पुन्हा एकदा काय घडलं. आजचा दिवस राहुल जाधवचा नव्हता. राहुल जाधवला पहिल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती आउट, दुसऱ्या मॅच मध्ये दुसऱ्या चेंडूवरती आउट. काय घडलाय इतिहास आता सांगतोय की राहुल आज शांत राहिलाय, राहुलला शांत केलं गेला. पहिलाच बॉल आपण पाहतोय, विकेट आल्या. ओ या वेळेला आल्या आल्या सूर्यकांत आलाय आणि संघासाठी सूर्य घेऊन आलाय. चंद्रासारखा सूर्य ठोकलाय सूर्यकांतने षटकार. 6 धाब्यांसाठी षटकार ठोकला. पहिला चेंडू राहुल जाधवची विकेट, दुसरा बॉल सूर्यकांतनं षटकार मारला. पहिल्या मॅच ची प्रियकांतची बॅटिंग आणि या मॅच मध्ये आता सूर्यकांतने सुरुवात केली आहे. सूर्यकांत आलाय. एक बॉल आपण पाहतो दोन्ही व्यस्त, आपण पाहतो बंधुराजची जोडी पाहतोय. दोन्ही बंधू पाहतोय इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये युसुफ पठाण, इरफान पठाण असं आपण बंधू पाहतो. इथे देखील पाहतोय प्रियकांत आणि सूर्यकांत. हो या ठिकाणी आडवा बॅटिंग खेळला, चांगला फटका स्कारपेटच्या दिशेने. चेंडू चाललाय गोशंकीच्या दिशेने. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा सक्सेस केला पळून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बंधुराज मध्ये. हो यावर देखील फटका तर चांगला खेळला, फटका बसला, कॅचचा गॉल. ओ हो चांगली कॅच, क्वालिटी कॅच, ब्रांड पकडल्या. धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम लेंडरी संघाला. यस बाईचा आपण लॉट उडतो, जिंकल तो डायरेक्ट बक्षिसासाठी जाईल. यस चिरमे टीम into the direct third. पहिली मॅच मिरगाव आणि चिरंब्या थर्ड राऊंड साठी. तिसरी मॅच इथे जिंकेल तो. आणि आपण पाहतो अर्थातच कोळणे टीम आणि नाव टीमला डायरेक्ट बाय दिली जाते. नाव टीम जाते सेमीफायनल साठी डायरेक्ट. यस पंच 2 मिनिटं. आताचे किती रन आहेत? 2 आहेत का? 2 आहेत आताच्या. 3 आहेत का? ओके 3. 5 बॉल 11 रन्स. शेवटचा एक बॉल 1 टू गो. हो यावेळी पुन्हा एकदा घुटना टेकला होता. पुन्हा एकदा आपण पाहतो ऍपली उचलून धरल्या. डॉट बॉल येतो, पंचाचा काही हालचाल नाही. डॉट बॉल येतो पहिल्या षटकात. धावा झाल्या 11.
चला मिरगाव टीम टॉस साठी या. मिरगाव टीम महेश दादा शेला टॉस साठी या. स्कोर झालाय 11-11. चला ओव्हर क्रमांक 2 चा खेळायला सुरुवात करा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज झालाय अर्थातच बंटी इंगळे. बोला होता 12 झालं का? 11 लिहिलं स्कोर बोर्ड मध्ये. बारा गावकनोडे इथं लॉर्ड्स पाडीमध्ये थोडं गडबड झाली. लॉर्ड्स पाडीत मित्रांनो, लॉर्ड पाडीत गडबड झाले नो डाऊट. थोडस वाट नक्कीच 12 झाले. थोडेसे लॉर्ड्स पाडल्यामुळे गडबड झाली नो डाऊट. 12 झाले. पुन्हा एकदा पहिलाच बॉल फुल टॉस होता. दिशा दिले फक्त एक सिंगल धाव. 13 रन्स. पहिलाच बॉल फुल टॉस बंटी इंगळेचा. युवा गोलंदाज आपण पाहतो बंटीला कोंडाळी टीमला बिलॉंग करत असताना पहिलाच बॉल 1 रन. 13 रन्स 13 रन पाहतोय आपण. हो पुन्हा एकदा ऑफ स्ट्रिकला सांगण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल येतो. व्हाईट एक्स्ट्रा धावा ऍड होत्या. अजून देखील शेवटचे 5 बॉल पाहतोय. स्ट्रायकिंगला आपण बॅटल पाहतो. निलेशला बॅटिंग करावी लागेल. निलेशला आता कुठेतरी सूर्यकांतला बॅटिंगला आणावे लागेल. स्ट्राईकला प्रियकांतला पाहतोय आपण. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय. वेगाने टाकला या बंटीने. बंटीने सुरेख गोलंदाजी टाकतोय. आता चेंडूचा खेळ झाला तब्बल विचार केला तर 2 आणि धावा झाल्या त्या म्हणजे आपण पाहतो 13 14 14 रन्स. 14 झाल्या. 2 बॉल 14. शेवटचे आपण पाहतो अजून देखील 4 बॉल बाकी लेंडोरी टीम साठी. पुन्हा एकदा पुढे करण्याचा प्रयत्न. आता म्हणून चेंडू सगळं आहे. रनआउटची संधी असेल. फेकी देखील चुकीची फेकी पाहतो. धाव घेईल का नाही. फेकी चुकीची पण धाव घेतली जाणार नाही. आता प्रियकांतला स्ट्राईक एंडला आणावं लागतोय. एकच लेग बायची सिंगल येत्या. 15-15 रन्स. हो या प्रियंकांचा ऑफ स्टिकला फटका पाहतोय. चांगला खेळून काढला. गॅरपेजेशन 1 बॉल पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाले तब्बल 17 धावा. आता शेवटचे 2 बॉल 2 टू गो. सेकंडला प्रियकांत पाहतो. टू गो. शेवटचे 2 बॉल. 16 रन्स. सॉरी प्लीज विनोद होता मॅच थांबवा. 17 रन्स झाल्या. आता जे 2 आहेत. आता जे 2 आहेत ना. यस प्लीज कोंडावळी टीम दादा कोणी काही बोलू नका मध्ये. आम्ही बरोबर लिहितोय. 17 झाल्यात. कोंडावळी टीम सहकार्य करताय दादा. 4 बॉल 17 रन्स. ओहो या वेळेला घुटना टेकला. फटका तो बसला. कॅचचा कॉल. अक्षय आला चेंडू खाली. प्रियकांची विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. आता शेवटचा 1 बॉल 1 टू गो. ओहो या चांगला फटका खेळू का. इनसाइड आउट फटका पाहतो.
ओहो यावेळी डायचा सर्कल चांगला केला पण सेंडू चाललाय दोन्ही क्षेत्ररक्षणाला फेदून 4 धावांसाठी जॅकिंग चौकार आणि धाबा झाला 21 आणि विन असेल ती म्हणजे कोंडावळी टीमला 12 बॉल आणि पाहतो 22 धावांसाठी संदेश इंगळे काळजी घ्यायचे मित्र आपण स्वतःची स्लाइड तो होती आता 12 बॉल 22 ची गरज चला मिरगाव टीम या महेश दादा टॉस साठी महेश दादा व्यासपीठ अध्यक्ष या सचिन दादा नितीन दादा मिरगाव वरती आला कॅप्टन मिरगाव दादा तुम्ही या मिरगाव कॅप्टन या चला 12 बॉल 22 ची गरज टीम आपण पाहतो अर्थातच कोंडावळी टीमला जिंकण्यासाठी 12 बॉल 22 ची गरज थर्ड राऊंडचा पहिला टॉस करूया चिरुंबे आणि मिरगाव टीम मध्ये छापा कॉल दिला मिरगाव टीम टॉस जिंकला जस 2 मिनिटं नाही आता सांगा लगेच चला पंच बॉल द्या नितीनदा बॉल द्या पंचांना नितीनदा पंचांना बॉल द्या चला लगेच जावा अक्षय थोडं स्पीड अप करा 12 बॉल 22 ची गरज ओपनिंग जोडी एंटर झाले मैदानामध्ये एका साईडला संदेश इंगळा आणि दुसऱ्या साईडला पाहतो अर्थातच अक्षय पहिल्या मॅच मध्ये अक्षयची आतिषबाजी पाहायला मिळाली होती बारा बॉल 22 समीकरण इथे जो जिंकेल ना तो आपण पाहतो अर्थातच कोल्हे टीम सोबत नेक्स्ट मॅच खेळेल ही मॅच जिंकल्यानंतर आपण पाहतो महत्वपूर्ण मॅच पाहतोय चला पंच मॅचला सुरू करा 12-22 समीकरण दमदार स्पर्धा पाहतोय माजी अध्यक्ष चषक पाहतोय पावसाळी स्पर्धा पाहतोय क्वालिटी ब्रँड सर्व काय स्पर्धेमध्ये दाखवलं जात आहे चला मॅचला करायची सुरुवात चेसिंगला स्टार्ट होत्या पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय अशा चुका करून चालणार नाही पहिलाच बॉल नो फ्री हिटची गोंडू पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच प्रशांतला पहिलाच बॉल नो टाकलाय संधीचं सोनं आता करावं लागेल संदेश इंगळेला फ्री होम डिलिव्हरी फ्री हिटची संधी 22 समीकरणातले एक धावा ऍड झाल्या आता फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टिकला हो वाईट साइड यॉर्कर पाहतोय एक धाव येते सिंगल काय बॉल टाकला गेला वेगाने नव्हता तर स्लो टाकला होता पण डॉट बॉल होता एक बॉल 2 रन झाल्यात फ्रीडची संधी समाचार घेता आला नाही संदेशला आता संदेशला बॅटिंग करावी लागेल ओ या वेळेला बॅट मधला बॉल सरळ बॅटनं बेधडक फटका आलाय कडक तू हमको सामने डालेगा तो हम भी तुमको सामने मारेंगे पुरातला बॉल फटकून दिलाय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी 2 बॉल आणि 8 रन झाल्यात
आता जर विचार केला तर 22चं समीकरण होतं, त्याच्यातले आपण पाहतो 8 आल्या. आता 14चं समीकरण बाकी असेल. नक्कीच शैलेश दादा शेलार आपण देखील या व्यासपीठावर वेलकम. शैलेश दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण देखील या व्यासपीठावरती. दोन बॉल 8. ओहो यावेळी पुन्हा एकदा ऑफ साईडला, पुन्हा एकदा चांगला बॉल टाकलाय. चांगला बॉल येतो, आपण पाहतो डॉट बॉल आलाय. तू मला षटकार मारू शकतोस, मी देखील तुला डॉट बॉल टाकू शकतो. डॉट बॉल टाकला, एकदा षटकार तर एकदा चौकार, एकदा डॉट बॉल तर एकदा षटकार, असा हा खेळ चालला दोन्ही बॅटल मध्ये. 3 बॉल 8 रन्स. हो पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा वाईट बॉल, षटकार त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर हा बॉल आलाय वाईट. आता धावा झाले तब्बल विचार केला तर 9 रन झाले. 3 बॉल 9. वाईट पासून रोखावं लागेल गोलंदाज प्रशांतला. शेवटचे 3 बॉल महत्वपूर्ण पाहतो. फुल टॉस, इनसाइड आउट फटका खेळलाय. याच्यावरती धावा कितपत असतील? एकच सिंगल धाव असेल. 4 बॉल 10 रन, डबल डिजिट मध्ये आकडा झाला. 4 बॉल 10 रन्स. यस मनोज दादा, मनोज दादा कुठं असेल ते आपली कन्या रडते. मनोज दादा 4 बॉल झाले, धावा झाले तब्बल 10. 4 बॉल 10 रन झाल्यात. शेवटचे 2 बॉल 2 टू गो. महत्वपूर्ण 2 बॉल, धावा झाल्या तब्बल 10. आता 12ची गरज. 8 बॉल 12. डॉट बॉल टाकावे लागतील. ओहो या वेळेला फटका तो चांगला, क्वालिटी पाहायला मिळतो, पण धावा त्याच्यामध्ये तेवढे नसतील. धाव दिली जाते की ते पंच 6 निशा करतायत, आणि पंच 6 निशा करून पंचाने सांगितले या चेंडूवरती धाव असेल ती म्हणजे फक्त पंच पाहतायत, ओळखतायत, 6 निशा करतील. दोन्ही पंच एकत्र येतील. त्याच्यानंतर दोन्ही पंचांनी केलेली कुलबुल, दोन्ही पंचांनी केलेले डिसिजन, आणि त्याच्यानंतर दिलेला निर्णय हा महत्वाचा असतो. पंचाने सांगितले, पंचाने दोन्ही डिसिजन घेतला, आणि पंच जाग्यावरती जाऊन आपले डिसिजन कळवतील. 5व्या चेंडूवरती किती धावा असतील त्या. पंचाने सांगितले हो एक सिंगल धाव असेल. धावा झाले तब्बल 11. आता शेवटचा 1 बॉल 1 टू गो. धावा झाल्या 11. 11ची गरज. 7 बॉल 11. हा बॉल डॉट आला तर मॅच बनू शकते. अक्षय इकडे अजून देखील नॉन स्ट्राईकला उभा आहे, तो देखील क्षमता आहे त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची. 5 बॉल फेस केले संदेशने, 11 धावा ठोकलेत. आता शेवटचा 1 बॉल प्रशांतला चांगला टाकावा लागेल. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र बॉल टाकावा लागेल, स्वतःच्या भातातला बॉल टाकावा लागेल. हो हो चुकी चुकी होत्या, अशा चुका करून चालणार नाही. व्हाईट बॉल येतो. धावेमध्ये स्ट्राईड होत्या, धावा येऊ दे कशा येऊ दे असं कोंडाळी टीम म्हणत असेल. कोंडाळी टीम खरंच कौतुक करावं लागेल. गावावरून खेळाडू बिलॉंग करतात या टीम साठी. एकदाच एंट्री करतात पण आपल्या नावाचा दबदबा करून जातात. 30 कोंडाळी टीम बॅटिंग करत्या. 5 बॉल 12. पुन्हा एकदा बॅटची कडा, चेंडू पुन्हा एकदा चाललाय घोषांकी क्षेत्रात. आता झाल्या 5-6 बॉल 13. एक सिंगलच एक असेल. 6 बॉल 13 झाल्या. आता समीकरण आपल्याबरोबर पोहोचवतोय. शेवटचे 6 बॉल, आणि गरज असेल ती म्हणजे आपण पाहतोय 18 धावेंची. यस 9 धावेंची आपण पाहतोय, सॉरी 6 बॉल 9. 6 बॉल 9 धावेंची गरज. 6 बॉल 9. अजून देखील मॅच बनू शकते. उन्हाचा तडका आलाय, पाऊस थांबलाय. आता थोडस ऊन राजा देखील सांगतोय मना देखील येऊ द्या. सहा बॉल आणि 9 धावेंची गरज. चला मॅचला स्पीड अप द्या. चला महेश दादा शेलार मिरगाव टीम डिसिजन कळवा. मिरगाव टीम महेश दादा शेलार गोलंदाजी. लगेच शेवटचा बॉल पडला की लगेच मैदानाचा ताबा घ्या.
चला 3 षटकांची मॅच असेल. थर्ड राऊंड 3 षटकांचे खेळवले जातील. फायनल पाहूया 2 ओव्हरची खेळवली जाईल. चला 6 बॉल आणि 9 धावांची गरज. टाकेनला षटकारांचा बादशाह आपण पाहतोय अर्थातच अक्षय इंगळे ऑन स्ट्राईक. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय गोलंदाज आपण पाहतोय सूर्याला. सूर्यकांत मॅच डिपेंड करावे लागेल. सूर्यकांतला मनगटावरती विश्वास टेकावा लागेल, कारण घामाने आंघोळ केली की दिवस बदलतो, पाण्याने आंघोळ केली की नशीब बदलतं. आज इथे आपल्याला आंघोळ करावी लागेल. कशाला? या पावसाच्या पाण्याने, आणि आपलं नशीब बदलावं लागेल. 6 बॉल 9. समीकरण रंगला. दोन्ही बॅटला आपण पाहतोय. सूर्यकांत एका साईडला अक्षय. ओहो, पहिलाच बॉल नो टाकलाय. अशा चुका करून चालणार नाहीत. पहिलाच बॉल वेगाने टाकला. नो प्लस 1. तब्बल 2 रन पाहतोय. आता मॅच पूर्णपणे फसल्या. 6 बॉल 8 ची गरज आणि पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. 6 बॉल 7. 6 बॉल 7 ची गरज. फ्री हिटचा चेंडू. मॅच पूर्णपणे मॅच सोडली गेली सूर्यकांत कडून. चांगला टप्पा टाकावा लागेल. अचूक टप्पा चांगल्या कामासाठी गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. टप्पा चांगला टाकावा लागेल. ओहो, या वेळेला सरळ वाटणं खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. सीमा पार, आर पार, ठोकला इथे अक्षय इंगळेने. ट्रॅकिंग 4 धावांसाठी. आता गरज फक्त ती म्हणजे 3 धावांची. 5 बॉल 3. 5 बॉल 3 ची गरज. षटकाराने मॅच फिनिश करेल का अक्षय इंगळे? 5 बॉल 3. 5 बॉल 3. इनसाइड आउट फटका घेऊन चढलाय. चेंडू चाललो की काय सीमारेषा लगत थांबला गेला चेंडू. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव काढली जाईल का? तिसरी धाव देखील सीमारेषा पार पडत चाललाय आणि तिसरी धाव पूर्ण केल्या आणि ते सामना जिंकलाय टीम कोंडावळे एक्सा या संघाने. आणि हार्डलक बॅडलक टीम लेंडोरी संघ. आणि चला नेक्स्ट मॅच लगेच मिरगाव टीम मैदानाचा ताबा घ्या. चला मिरगाव टीम या लगेच मैदानात आपण. आणि अर्थातच कोंडावळे टीमची मॅच नेक्स्ट मॅच कोल्हे सोबत असेल. कोंडावळे टीम नेक्स्ट मॅच आपण लगेच कोंडावळे टीम कोल्हे टीम सोबत फाईट करेल. कोंडावळे आणि कोल्हे टीम नेक्स्ट मॅच